ज्यांची जन्मतारीख 2, 11, 20 आणि 29 आहे त्यांचा मूलांक जो आहे हा 2 असतो। तर 2026 जानेवारी महिना तुमच्यासाठी साधारणतः अशा पद्धतीने जाऊ शकतो। यामध्ये तुम्हाला भावनिक आणि नातेसंबंध याच्यावरती तुमचा फोकस असणार आहे। संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला भावनिक हालचाली तुमच्या वाढू शकतात, त्या गोष्टीला तुम्ही जास्त महत्त्व द्याल। विचारपूर्वक वागणे आवश्यक आहे। मुळात 2 नंबर म्हटला की चंद्राशी संबंधित येतो। चंद्र हा आपल्या मानसिकतेवर काम करतो, त्यामुळे भावनिक होतात साधारणतः ही लोक। तर तुम्हाला भावनिक जास्त व्हायचं नाहीये, विचारपूर्वक तुम्ही निर्णय घ्या। आपल्या जोडीदारासंबंधात त्याचप्रमाणे कुटुंबाशी तुमचे संबंध अधिक घट्ट प्रमाणामध्ये होऊ शकतात। घरातील लोकांशी तुमचे रिलेशन चांगले होईल। कामाच्या बाबतीत जर विचार करायला गेला तर कामामध्ये तुमची हळूहळू प्रगती होताना दिसू शकते। भारी खूप मोठे अगदी दृष्टीला दिसतील असे बदलाव जरी नाही झाले किंवा असे बदल जरी नाही झाले तरी ठाम पाऊल तुम्ही कुठलं तरी उचलाल अशी शक्यता निर्माण होणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा छान प्लॅनिंग करू शकता। एखाद्या गोष्टीचं छान प्लॅनिंग करावे। लक्ष जर का तुम्ही एकदम फोकस व्यवस्थित केला तर तुम्हाला त्याचे परिणाम सुद्धा खूप चांगल्या प्रमाणामध्ये बघायला मिळतील। पैसा या बाबतीत तुम्हाला निर्णय असा राहील, व्यवहार करताना भावनेने निर्णय घ्यायचे नाहीत। निर्णय हे नेहमी व्यवहाराने घ्या। भावनेमध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला चुकीचे ठरू शकतात, त्याची थोडीशी काळजी घ्या। आर्थिक गोष्टींमध्ये तुमची वाढ होताना दिसत आहे। प्रमोशन होऊ शकतं, एखादा पगारवाढ होऊ शकते। अशा पद्धतीने पैसा तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्राप्त होईल। एक बॅलन्सिंग निर्णय घेणं आवश्यक असेल। आरोग्य आणि या गोष्टीवरती थोडंसं शांततेकडे लक्ष द्या। भावनिक उलथापण होऊ शकते, एकदम अप्स अँड डाऊन्स येऊ शकतात, मूड स्विंग्स होऊ शकतात। तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा आणि आराम तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरेल। तुम्हाला तणाव कमी करण्यासाठी मेडिटेशन करण्याची आवश्यकता आहे। शिव उपासना करावी। महादेवांचे तुम्ही दर सोमवारी जलाभिषेक करू शकता। ओम नमः शिवाय या मंत्राचे कम से कम 11 पाठ रोज करावे। महिना तुम्हाला अतिशय छान जाणार आहे। येणारं 2026 हे तुम्हाला चांगले जाओ। जय भवानी।